श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पुण्येन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापविषयी निवृत्ती या जाणणे याची राती तयांचे मन। निगणे या आणि प्रवेशा चित्त निधीत आवेशा। कोश कीट जैसा जाचिन्न लापै का दिधले मागुती येईल की न ये हे पुढील। न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा। तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेणी जती आसुरी जनी आणि सुचित्व स्वप्नी देखती नाती। काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा। राक्षसही मांसा टोषके परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया। पवित्रत्व जेवी भांडिया मद्याचिया। पुण्यकर्माविषयी प्रवृत्ती असली पाहिजे किंवा पापकर्माविषयी निवृत्ती असली पाहिजे हे जाणण्याविषयी त्याच्या मनात अंधार असतो। ज्याप्रमाणे कोशातील किडा कोश बांधण्याच्या आवेशात बाहेर निघण्यास किंवा प्रवेश करण्याकडे लक्ष न दिल्यामुळे जाचातच सापडतो, किंवा ज्याप्रमाणे दिलेला पैसा परत येईल किंवा नाही याचा विचार न करता मूर्ख मनुष्य चोराला पैसे देतो, त्याप्रमाणे पुण्यकर्म करण्याकडे प्रवृत्ती किंवा पापकर्मापासून निवृत्ती हे दोन्ही आसुरी लोक जाणत नाही। शुद्धी तर त्यांना स्वप्नातही दिसत नाही। कोळसा कदाचित आपला काळेपणा टाकून देईल, कावळा पांढरा होईल, राक्षसालाही एकदा मांसाचा कंटाळा येईल, पण मद्याच्या भांड्याला ज्याप्रमाणे पावित्र्य नसते त्याप्रमाणे आसुरी संपत्तीचा पुरुष शुद्धी जाणत नाही। वाढवी ती विधीची आस का पाहाती वडिलांची वास। कर्मे आचारती हे भाष नेणतीची ते। जैसे चरणे शेळीयेचे का धावणे वारियाचे। जाळणे आगीचे भलते उते तैसे पुढा सुनी स्वैर। आचरती ते गासूर सत्तेसी वैर सदाची तया। तरी जरी नांगिया पुलिया विंचू करी गुदगुलिया। तरी साचा बोलिया बोलती ते अपानाचे नितोंडे। जरी सुगंधा येणे घडे तरी सत्यतया जोडे आसुराती। ऐसे ते न करिता काही अंगेची ओखटे पाही। आता बोलती ते नवाई सांगिजेल एरवी करे याच्या ठाई चांग। ते तयासी कैसे नीट आंग तैसा असुरांचा प्रसंग प्रसंगे परीस। उधवणीचे जेवी तोंड उगळी धुवाचे उभड। हे जाणीजे तेवी उघड सांगो ते बोल। शास्त्रानुसार वागण्याची इच्छा वाढवावी किंवा वाडवडिलांच्या आचार विचाराकडे पहावे किंवा कर्माचे आचरण करावे ही गोष्ट त्यांना माहीतच नसते।
ज्याप्रमाणे शेळीचे चरणे किंवा वाऱ्याचे धावणे किंवा अग्नीचे जाळणे भरमसाठ असते, त्याप्रमाणे आसुरी लोक दृष्टीसमोर स्वैरपणा ठेवून आचरण करतात. खरेपणाशी त्यांचे नेहमीच वैर असते. जर विंचू आपल्या नांगीने गुदगुल्या करीत तर ते आसुर खरे बोलतील. अधोद्वाराने सुगंध येईल तरच त्यांचा सत्य बोलण्याशी संबंध होईल. अशा रीतीने ते काही न करता सर्वांगाने वाईट असतात. पहा, आता त्यांचे आश्चर्यकारक बोलणे सांगतो. एरवी उंटाचे कोणते अंग नीटनेटके चांगले असते, त्याप्रमाणे आसुरी लोकांच्या गोष्टी प्रसंगाने ऐक. ज्याप्रमाणे धुराळ्याचे तोंड धुरांचे लोटण सोडत असते, त्याप्रमाणे आसुरी लोकांचे बोलणे असते असे जाण. तेच बोलणे उघड सांगतो, ऐक. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत्वा काम हेतुकम. हे जगत अनादि आहे इत्यादी जगताविषयीचे शास्त्राचे म्हणणे खोटे आहे. त्याची व्यवस्था पाप पुण्यावर आधारलेली नाही. ईश्वर म्हणून कोणी त्याचा शास्ता नाही. ते कामे स्त्री पुरुषापासून झाले आहेत. कामापासून त्यांच्या उत्पत्तीचा दुसरा हेतू काय, असे ते आसुरी लोक बोलतात. तरी विश्व हा अनादि ठावो, येथ नियंता ईश्वरा रावो. चावडी ये न्यायो अन्यायो, निवडी वेदू. वेदी अन्यायी पडे, तो निरय भोगे दोंडे. संन्यासी तो सुरवाडे, स्वर्गी जिये. सन्यायी तो सुरवाडे, स्वर्गी जिये. ऐसी हे विश्व व्यवस्था अनादि जे पार्था. ये ते म्हणती ते वृथा अवघेची हे. यद्य बूढ ठकिलेत यागी, देव पिसे प्रतिमा लिंगी. नागविले भगवे योगी, समाधी भ्रमे. तेथ आपलेनी बळे, भोगीजे जे जे वेटोळे. हे वाचोनिके वेगळे पुण्य आहे. ना अशक्तपणे अंगिके, वेंगळ वेंटोळी न टके. ऐसा गादीजे वीण विषय सुखे, तेची पाप. प्राण घेपती संपन्नाचे, ते पाप जरी साचे. तरी सर्वस्व हाथा येतयांचे, हे पुण्य फळके. बळी अबळा ते खायो, हेची बाधित जरी होय. तरी मास या कान होय निसंतान. तरी जगत अनादि आहे, त्याचा शास्ता परमात्मा आहे. वेद हा आपल्या चावडीवर न्याय अन्यायांचा म्हणजे पाप पुण्यांचा निवाडा करतो. वेदांनी ज्याला अन्यायी ठरविले त्याला नरकरूपी दुःखांचा दंड मिळतो आणि पुण्यकर्म करणारा स्वर्गात सुख भोगतो. अर्जुना, अशा प्रकारे जगाची जी अनादि व्यवस्था आहे ती सर्व खोटी आहे असे ते म्हणजे आसुरी लोक म्हणतात. आणखी ते म्हणतात, यज्ञाच्या पाठीमागे लागणाऱ्या मूर्खांना यागांनी ठगविले. देवाच्या मागे लागून वेडे झालेल्यांना देवाच्या प्रतिमा व लिंग यांनी नागविले. भगवे वस्त्र परिधान करणारे योगी समाधीच्या भ्रमात सापडले. या मनुष्य लोकात आपण आपल्या मनगटाच्या बळावर जे जे प्राप्त करून घेता येईल ते ते प्राप्त करून घेऊन भोगावे, हेच पुण्य होय. याच्याशिवाय दुसरे पुण्य कोणते? तसेच अंगात बळ नसल्यामुळे निरनिराळे भोग प्राप्त करून घेता येत नाहीत, म्हणून जे दुःख भोगणे तेच पाप होय. श्रीमंत लोकांचे प्राण घेणे हे जर पाप असेल तर त्यांची सर्व संपत्ती हाती येते, हे पुण्याचेच फळ होय ना. बलवंताने दुर्बलाला खाल्ले असता बाधक होते,
असे असेल तर माशांचे निसंतान का होत नाही? आणि कुळे शोधुनी दोन्ही कुमारेची शुभ्र लग्नी, मेळवी जती प्रजा साधनी हेतू जरी, तरी पशु पक्षादी जाती, जया मीती नाही संतती, तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले, चोरी येचे धन आले, तरी ते कोणासी विष झाले, वालभे परद्वार केले, कोढी कोणी होय, म्हणून देव घोसावी, तो धर्माधर्मो भोगवी, आणि परत्राच्या गावी करी तो भोगी, परी परत्र ना देवो, न दिसे म्हणून ते वयवावो, आणि करता निमे माठावो भोग्यासी कवण. आणि दोन्ही कुळाचा विचार करून मुला मुलींचे सुमुहूर्तावर लग्न करणे हे जर संतती उत्पत्तीला कारण होते असे म्हणावे, तर ज्याच्या संततीला मर्यादा नाही अशा पशु पक्षादी जातीचे लग्न कोणत्या शास्त्रीय विधीने होतात? रीती चोरीने असलेले धन कोणाला विषयाप्रमाणे प्राणघात होते, आणि आवडीने परद्वार करणारा कोण अचूक कुष्टी होतो. म्हणून परमेश्वर जगाचा स्वामी आहे. तो पुण्य पाप कर्माप्रमाणे भोग देतो आणि जीव मेल्यानंतर परलोकात फळ भोगतो. पण परलोक व देव दिसत नाहीत, म्हणून ते नाहीत व करता मेल्यानंतर भोग्य पदार्थाचे ठिकाण कोठे असणार? येथ उर्वशी या इंद्र सुखी, जैसा का स्वर्ग लोकी, तैसाची कृमी ही नरकी लोळत श्लाघी. म्हणून नरक स्वर्गू, नवे पाप पुण्य भागू, जे दोही ठाई सुख भोगू कामाचा चिदो. या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे, मिळती तेथ जन्मे आघवे जग. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी पोषे, पाठी परस्परे द्वेषे कामची नाशी. एवं कामा वाचुनी काही, जगा मूळची आन नाही. ऐसे बोलती पाही आसुर गाते. आता असो हे किडाळ, बोली न करू पघळ, सांगताची सफोल होतसे वाचा. ज्याप्रमाणे स्वर्गात उर्वशीच्या समागमाने इंद्र सुखी होतो, तसेच नरकातील किडेही नरकात सुख मानतात. म्हणून नरक स्वर्ग पाप पुण्याचे फळ नव्हे, कारण दोन्ही ठिकाणी विषयाचाच सुखभोग आहे. म्हणूनच कामवासनेने स्त्री पुरुष एके ठिकाणी मिळाले असता हे सर्व जगत उत्पन्न होते. आणि ज्याची ज्याची इच्छा करतो ते ते स्वार्था करता जतन करतो व नंतर परस्परांच्या द्वेषाने कायम त्यांचा नाश करतो. अशा रीतीने कामवासनेपासून जगाचे दुसरे कारण नाही असे असुर लोक मानित असतात. आता हे निंद्य वर्णन फार करीत बसत नाही. हे वर्णन करण्यात वाचेला व्यर्थ क्षीणच होतो. एताम दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धया प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. या दृष्टीचा आश्रय करून आत्मस्वरूपाला सर्वस्वी विसरलेले मंद बुद्धीचे असुर लोक जगाचे शत्रू, जगाचा सर्वस्वी नाश करण्याकरता घोर कर्म करणारे असे उत्पन्न होतात. आणि ईश्वराची या खंती नसधी याची करीती चांती, हे ही नाही चित्ती निश्चयो एकू. किंबहुना उघड अंगी लावूनिया पाखांड, नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी. ते वेळी स्वर्गालागी आदरू का नरकाचा अडदरू, या वासनांचा अंकुरू जळून गेला. मग केवळ हे देह खोडा,
अमेध्योदकाचा बुडबुडा विषय पंक्ती सुहाडा बुडालेगा. जै आटावे होती जळचर तै डोही मिळती ढीवर. का पडावे होय शरीर तै रोगा उदयू. उदय जडे केतूचे जैसे विश्वा अनिष्टोद्देशे. जन्मती ते तैसे लोका आटू. विरुढली या अशुभ फुटती तै ते कोंभ. पापाचे कीर्ती स्तंभ चालते ती. आणि मागा पुढा जाळणे वाचूनी आगी काही नेणे. तैसे विरुद्धची का एक करणे भलते या. परीतेची गा करणे आदरी ती संभ्रमे जेणे. तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू. आणि अंतःकरणात ईश्वराविषयी तिरस्कार असल्यामुळे व्यर्थ बडबड करतात. वास्तविक त्यांच्या चित्तात कोणताही एक निश्चय नसतो. किंबहुना उघड पाखंड मत स्वीकारून अंतःकरणात नास्तिकपणाचे हाड रोवून घेतात. तेव्हा पुण्यकर्माने स्वर्ग मिळवावा या आदररूप किंवा पापकर्माने नरक प्राप्त होईल या भीतीरूप वासनांचा अंकुर त्यांच्या मनातून जळून गेलेला असतो. मग रसरक्ताच्या अपवित्र अशा पाण्याचा जणू काय बुडबुडा अशा देहरूपी खोड्यात पडून हे अर्जुना ते विषयरूपी चिखलात बुडाले. डोहातील जलचराचा निसंतान होण्याचा काल आला असता ढीवर डोहात शिरतात किंवा शरीर पडते वेळी सर्व रोग उद्भवतात. ज्याप्रमाणे केतूचा उदय जगाचे अनिष्ट होण्याकरता होत असतो त्याप्रमाणे ते असुर लोकांचा नाश करण्याकरता जन्माला येतात. ते असुर लोक म्हणजे वाढलेल्या पापकर्माचे कोंब आहेत व पापकर्माच्या कीर्तीला आधार देणारे चालते बोलते स्तंभ आहेत. जसा अग्नी मागील पुढील जाळण्या वाचून काही जाणत नाही त्याप्रमाणे असुर लोक वाटेल त्याचे वाईट करणे हेच एक जाणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, ते वाईट करणे ही ज्या उत्साहाने ते करतात तो उत्साह सांगतो. ऐक. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. कधी तृप्त होणार नाही असा काम वाढवून दंभ मान मद यांनी युक्त होऊन व अविवेकामुळे अशुभ निश्चय करून अमंगल व्रते करण्यास ते प्रवृत्त होतात. तरी जाळ पाणी थे न भरे आगी इंधन न पुरे. तया दुर्भरांची ये धुरे भुकाळू जो. तया कामाचा ओलावा जीवी धरुनी पांडवा. दंभमानाचा मेळावा मेळविती. मातली या कुंजरा आगळी जाली मदिरा. तैसा मदाचा ताठा तव जरा चढता अंगी. आणि आग्रहा तोची ठावो वरी मौंढ्या ऐसा सावावो. मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा. जी ही परोपतापू घडे परावा जीवू रगडे. तीही कर्मी होऊन गाढे जन्मवृत्ती. मग आपुले केले फोकारिती आणि जगाते धिक्कारिती. दाही दिशी पसरीती स्पृहा जाळ. ऐसे निगा आटोपे होरिये आणती पापे. धर्मधेनू खुरपे सुटले जैसे. जाळे पाण्याने भरले राहू शकत नाही. विस्तवात कितीही लाकडे टाकली तरी पुरेशी होत नाही. अशा कधीही तृप्त न होणाऱ्या पदार्थामध्ये जो अग्रसर आहे. अंतःकरणात त्या कामाचे मूळ धरून अर्जुना दंभमानादी विकारांचा समुदाय गोळा करतात. ज्याप्रमाणे मदोन्मत्त हत्तीला दारू विशेषत मदोन्मत्त करते
त्याप्रमाणे आसुरी पुरुष वयोवृद्ध होऊ लागला की अधिकच उन्मत्त होतो. दुराग्रहाचे तोच ठिकाण होतो. आणखी एक त्याच्या जोडीला मूर्खपणा असतो. मग अशा स्थितीत निश्चय टिकण्याचे काय वर्णन करावे. ज्याच्या योगाने दुसऱ्याला दुःख होईल, दुसऱ्याचा नाश होईल असे जन्मभर करण्याचा जे ते दृढ निश्चय करतात, मग आपण केलेल्या कर्माची बढाई मारतात व दुसऱ्याचा धिक्कार करतात. अशा रीतीने आपले वासनेचे जाळे जिकडे तिकडे पसरवितात. ज्याप्रमाणे देवाला सोडलेली गाय हेच कोणी खुरपे, ती सुटली असता सर्व शेताचा फडशा पाडते, त्याप्रमाणे अशा प्रकारच्या आवेशाने ते आसुरी लोक पापांना थोर करून सोडतात. चिंताम परिमेयां च प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमायितावदिति निश्चिता. प्रलयापर्यंतच्या काळाची अमर्याद चिंता बागवून व विषय भोगच सर्वस्व आहे असा निश्चय करून ते आसुरी लोक केवळ विषय परायणच होतात. याची एका आयती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि जिनिया ही परवती वाहती चिंता. पाताळाहुनी निम्न जिये चिये उंचिये साने गगन. जे पाहता त्रिभुवन अनुही नोहे. ते योगपटाची मवणी जीवी अनियम चिंतवणी. जे सांडू नेणे मरणी वल्लभा जैसी. तैसी चिंता पार वाढवी ती निरंतर. जीवी सुनीय सार विषयाधिक. स्त्रिया गायली ऐकावे. स्त्री रूप डोळा देखावे. सर्वेंद्री आलिंगावे स्त्रियेतेची. कुरबंडी की जे अमृते. ऐसे सुख स्त्रिये परवते. नाहीची म्हणवणी चित्ते निश्चयो केला. मग तयाची स्त्री भोगा. लागी पाताळ स्वर्गा. धावती दिग्विभागा परवतेही. याच एका सिद्धीसाठी ते सर्व कर्म करण्याला प्रवृत्त होतात व जिवंत राहण्यापलीकडची चिंता वाहतात. जी पाताळापेक्षाही खोल, आकाशाहूनही उंच आहे व पाहू गेले असता जिच्या पुढे त्रिभुवन अनुही ठरत नाही. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीला मरण आले तरी त्याला सोडून राहू इच्छित नाही, किंवा संन्याशाला नवीन संन्यास घेतल्यावर अंतःकरणात पाळावयाच्या नियमांची जशी सारखी घोकडी लागते, अशी अमर्याद चिंता नाशिवंत विषयांविषयी रात्रंदिवस ते वाढवीत असतात. स्त्रियांचे गायन ऐकावे, स्त्रियांचे रूप डोळ्यांनी पहावे व सर्वेंद्रियांनी स्त्रियांनाच आलिंगन द्यावे. ज्या सुखावरून अमृतही ओवाळून टाकावे असे सुख स्त्री वाचून दुसरे ठिकाणी नाही, असा ज्यांच्या चित्ताने निश्चय केला, मग ते स्त्री सुख भोगण्याकरता दिशांच्या पलीकडे असणाऱ्या पाताळ स्वर्ग लोकांकडे धाव घेतात. आशापाश शतैर्बद्धा आशापाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा इहन्ते काम भोगार्थम मन्यायेनार्थ संचयान. शेकडो आशापाशांनी बद्ध होऊन व काम क्रोधयुक्त होत साते विषय वासना भोगण्यास अन्यायाने विपुल संपत्तीचा साठा मिळवण्यासाठी इच्छा करतात. आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा. तैसे की जे विषय आशा तयांसी गा. वांछित तवन पवती
मग कोरडीयेची आशेची संतती वाढवू वाढवू होती कोश किडे आणि पसरीला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू एव काम क्रोधाहुनी अधिकू पुरुषार्थू नाही दिहा खोलणे रात्री जागोवा ठाणांतरी या जैसा पांडवा अहोरात्री ही विसावा भेटेची ना तैसे उंचवणी लोटिले कामे नेहटती क्रोधाची ढीमे तरी रागद्वेषे प्रेमे न माती केही ज्याप्रमाणे मासा परिणामाचा विचार न करता गळाला लावलेला मासाचा तुकडा गिळतो व त्यात अडकला जातो त्याप्रमाणे त्याची विषयाची आशा त्यांनाही तसेच करते इच्छिलेला विषय प्राप्त न होता कोरडी आशा सारखी वाढवीत कोश किड्याप्रमाणे ते आशेतच गुरफटून राहतात वाढविलेला मनोरथ अपूर्ण राहिल्यास तोच द्वेषात परिणाम पावतो याप्रमाणे काम क्रोधाहून दुसरा पुरुषार्थच त्यांना वाटत नाही ज्याप्रमाणे अर्जुना देवडीवाल्याला दिवसा मालकाची स्वारी निघाली असता समोर धावावे लागते व रात्री गस्त द्यावी लागते म्हणून अहोरात्र त्याला विश्रांती मिळत नाही किंवा कामाने उंचावरून लोटले गेलेले क्रोधाच्या खडकावर आदळतात तरी विषयांवरील प्रेमामुळे त्यांचा रागद्वेष इतका वाढला असतो की तो कुठे मावत नाही गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।